कापडी रे आम्ही कापडी रे, पापे 12 वाटा पळती बापुडी रे. पंढरपुरीचे आम्ही कापडी रे, उत्तरपंथीचे आम्ही कापडी रे. आजी पाहाले रे, आजी पाहाले रे, संत संगती सुख झाले रे. समता कावडी रे, समता कावडी रे, माझी नामामृत भरले आवडी रे. येणे न घडे रे, येणे न घडे रे, जाणे न घडे रे, नाम म्हणून कर्मा कर्म खंड निजरूप कोंदले, पाहता चौकडे रे. आम्ही कापडी रे, आम्ही कापडी रे, पापे 12 वाटा पळती बापुडी रे, बापुडी रे. न लगे दंडने रे, न लगे मुंडने रे, नाम म्हणून कर्मा कर्म खंडने रे. आम्ही कापडी रे, आम्ही कापडी रे, पापे 12 वाटा पळती बापुडी रे. दुःख फिटले रे, दुःख फिटले रे, बाप रखुमा देवीवरू विठ्ठले रे. आम्ही कापडी रे, आम्ही कापडी रे, पापे 12 वाटा पळती बापुडी रे. नमो ज्ञानेश्वरा, 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 नमो ज्ञानेश्वरा. गुरुदेव दारा सपन देवा, गुरुदेव दारा सपन देवा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने, आद्यत्रय जननी, देवांची जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण, श्री गुरूंचे ते नमस्कारो आता. शरण शरण जे हनुमंता, तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुभटा. शरण शरण एकनाथा, पाये माथा ठेविला, नका पाहू गुणदोष, झालो दास पायाचा. नागेंद्रहाराय त्रिलोचनाय, भस्मांगरागाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय, तस्मै नकाराय नमः शिवाय. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं, सर्वधी साक्षीभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं, सद्गुरुं तन्नमामि. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं, पूर्णब्रह्मपरानंदमीशमानंदी वल्लभम्. आम्ही कापडी रे, आम्ही कापडी रे, पापे 12 वाटा पळती बापुडी रे. आम्ही कापडी रे, आम्ही कापडी रे. प्रस्तुत भगवान श्री संगमेश्वर यांच्या सेवेकरता हा जो निवडलेला अभंग आहे, हा अभंग श्री संत सम्राट, संतांचे असणारे राजे, ज्ञानी यांचे राजे असणारे श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा हा 7 चरणाचा अभंग मी सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगामध्ये श्री ज्ञानेश्वर महाराज आपल्या भगवंताबद्दल विशेष आणि वर्णन करतायत. वर्णन करत असताना मोठ्या गोड शब्दाने वर्णन करतात, कारण वर्णनच त्याचं नाव, त्याला वर्णन असं म्हणतायत. वर्णन हे गोड शब्दानेच असतं, स्तुती ही गोड शब्दानेच असते. अशा प्रकारची स्तुती, वर्णन, महात्म्य जे वर्णन करायचं असतं ते मधुर शब्दानेच वर्णन करायचं असतं. आणि त्या मधुर शब्दाने वर्णन केल्यानंतर ती समोरची देवता प्रसन्न होण्याची काय असते, शक्यता असते. कारण त्या मधुर वर्णनामध्ये एवढी शक्ती आहे. विठ्ठल विठ्ठल वर्णन करणारे ज्ञानेश्वर महाराज आहेत आणि वर्णविषयी भगवान शंकर आहेत. कारण ज्ञानेश्वर महाराजांची आदी आपण जर पाहिली तर भगवान शंकर हे आदी आहेत. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य,
मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष वळला गहनी प्रती, गहिनी प्रसादी निवृत्ती दातार, ज्ञानदेवे सार चोजविले. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज हे या संप्रदायाचे कलशस्थानी आहेत, अर्थात नाथ संप्रदायाचे. नाथ संप्रदायाच्या कलशस्थानी ज्ञानेश्वर महाराज आहेत. आणि पय्याच्या स्थानी आदिनाथ गुरु भगवान शंकर. हा पय्या आहे मजबूत आणि उंच असा कळस, ते म्हणजे ज्ञानेश्वर महाराज. असा हा पय्या आणि कळस असे मंदिर बहिणा बहिणी वर्णन केलेलं आहे. कलशस्थानी असणारे श्री ज्ञानेश्वर महाराज, श्री चैतन्य संप्रदायाच्या कलशस्थानी असणारे श्री तुकाराम महाराज. तुका झाला श्री कळस, भजन करा सावकाश. म्हणजे असे हे महात्मे आणि समाजाच्या करता समाजामध्ये आले, समाजामध्ये समाजासारखं होऊन राहिले आणि समाजाला त्यांनी उत्कृष्ट असा सुंदर असा मुक्तिदायक बोध केला. मुक्तिदायक, ज्या बोधाने जीवाला मुक्ती प्राप्त होईल असा बोध केला, असा उपदेश केला. आता आम्हीही उपदेश करतो आणि तेही उपदेश करतात. त्यांचा उपदेश अजिबात वायाला जात नाही, आमचा 100% वायाला गेल्याशिवाय राहत नाही, असा आमचा उपदेश असतो. त्याचं का वायाला जात नाही त्यांचा उपदेश? तर त्यांची तपश्चर्या, त्यांचं वैराग्य, त्यांचा त्याग, त्यांचा त्याग, भक्ती त्यांची, भगवंताबद्दल असलेलं अनन्य प्रेम हे त्यांच्यात असल्यामुळे त्यांचा शब्द न शब्द वायाला जात नाही. आमच्याकडे त्याग नाही, वैराग्य नाही, आचरण नाही, आमचा एक न एक शब्द वायाला गेल्याशिवाय राहत नाही. का? आमच्याकडे त्याग नाही, आमच्याकडे प्रेम नाही भगवंताविषयी, आमच्याकडे भक्ती नाही भगवंताविषयी, आमच्याकडे वैराग्य नाही. वैराग्याचं सोंग आहे नुसतं. वैराग्य कशाला म्हणतात, त्याचा कसा वापर करायचा हे अजिबात नाही आमच्याकडे. त्याच्यामुळे आमचा एक शब्द ना शब्द वायाला जातो. हा सप्ताह किती वर्षापासून चालू आहे? 29. हे 29वे. म्हणजे हे माझं कीर्तन 29वे. नाही, माझं नसेल एखाद्या वेळा, माझं दुसरं आहे. मागच्या 2 वर्षाला आलतो आणि आज आलो सांगितल्यावरून. पण तुमचा जो नेम चालू आहे तो त्याचा आज 29वे वर्ष आहे. 29वे वर्ष. पण जो राडा व्हायचा आहे तो राडा होत चालतो, त्याच्यात काही सुधार होत नाही. राड्यामध्ये राडा सप्ताहामध्ये, आपला सप्ताह जंगलामध्ये आहे, कारण मंदिरच जंगलामध्ये आहे. पंचक्रोशीच्या सेंटरला आहे. इकडे तेवढंच गाव आहे, तिकडे 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 तेवढंच गाव आहे. अशा सेंटरला हे मंदिर आहे. आणि सगळ्या परिसरातल्या गावाचे लोक आलेले आहेत. आत्ता जरा कमी दिसत आहेत, पण जेवायच्या वेळेला हजारोनी संख्या असते. जेवायच्या वेळेला कशी संख्या असते? हजारोनी संख्या असते. आणि कीर्तनाच्या वेळेला शेकड्याने असते. आता किती शेकडे असतील हे? आता एक शेकडा, 1.5 शेकडा, फार झालं तर 2 शेकड्यापर्यंत असतील. पण जेवायला 5,000 होते असं ऐकायला मिळालं. याचं कारण काय? इथली व्यवस्था जी आहे ती व्यवस्थित नाही. लोक येतात, आयतं खातात मस्त अगदी
काय शिरा झाला होता हो वा, काय आमटी झाली होती, फु असं फुर 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 करून ती आमटी, ती भाजी, ती पोळी, ती काय असतं काय असेल ते असं असं जेवतात की बस असा ढेकर देत. वा वा, काय स्वयंपाक झाला होता. कोण आचारी लावला कोण आठवक, कोण आचारी लावला. फार त्याचा हात चांगला आहे त्या आचार्याचा. बिचारे जाते निघून, खाते निघून जाते. याच्याकरता व्यवस्था करायला पाहिजे. हे असे आयते खाणारे जे माणसं आहेत याच्याकरता व्यवस्था करायला पाहिजे. हे पंच कमिटी, मंदिराचा परिसर, या लोकांनी याची व्यवस्था करायला पाहिजे. हे फुकट खाणारे आहेत ना, यायला फुकट नाही घातलं पाहिजे, यायला कीर्तन ऐकवलं पाहिजे मग घातलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल जेवायला सगळे, नवरा बायको, बाप आई, सून, नातुंड पत्रुंड, जेवायला सगळेच. आणि ऐकायला आला तर आला, म्हातारा नाही तर संपलं. असं आहे. आणि ते म्हातारा जाईल जाईल म्हातारा असं आहे ते. म्हणजे ते ऐकायचं काम त्या म्हाताऱ्यावर सोपून देतात आणि ते म्हातारा आपलं कुडकुड कुडकुड करीत आपलं सर कीर्तन कवा येतो, कवा सुरू करते कोण, कवा सुरू करते कोण. पण आपला नेम आहे 9चा, तर 9ला सुरू करायचं असं आहे ते. पण असं काही नाही 9लाच कीर्तन करावं असं काही नेम नाही. आपल्या व्यवस्थेप्रमाणे आपण कीर्तनाची व्यवस्था ठेवायची, वेळ ठेवायचा. जशी आपली व्यवस्था आहे अशा पद्धतीने आपला कीर्तनाचा वेळ ठेवायचा. हे आपल्यावर अवलंबून आहे सगळं. हे 9लाच करावं असं काही नाही. हे पटत असलं तर पहा, माझ्या भगिनीला, माझ्या आईला, माझ्या ताईला हे पटत असलं तर पहा, माझ्या काकाला, माझ्या बापड्याला. हे गावकरी मंडळी, कार्यकर्ते मंडळी, हे पाय खाली ठेवा. हे लोकांना पटत असलं तर पहा. आम्ही आपलं मोठ्या फुशरकीनं सांगायचं, त्या बोला काय होतं यायला येतो कुठून काढलं 2 शब्द सांगून जातो निघून, आम्हाला इथं करावं लागतं. तर आपलं नाही, हे बरं का शामराव 9चं कीर्तन आपलं. हां बरं का, जेवायला 7लाच, जेवायला 7लाच, कीर्तन 9ला. मग कोणी या न या त्याच्यापासून काय आपलं अडलं आहे, ह्याच्यापासून जर फार अडलं आहे. हे कशाकरता करायचं. कीर्तन हे समाज सुधारण्याकरता असतं. कीर्तन हे आपल्याला वैराग्य प्राप्त होण्याकरता असतं. कीर्तन हे भक्ती आहे. कीर्तन सेवा करणं ही भक्ती होती. कीर्तन श्रवण करणं ही भक्ती आहे आणि कीर्तन करणं ही भक्ती आहे. म्हणून भक्ती वाढावी, सेवा वाढावी, वैराग्य वाढावं, ज्ञान वाढावं अशा हेतूने हे आपले फुकट येतात, खातात, निघून जातात. हायशी पंग झाली, 5000 लोक जीव घातले. हो असं मोठा तो पंक्तीवाला बिचारा असा सांगतो छातीवर हात सांगून. अरे पण ते फुकट खाणारे असे जगाड लोक असतात. जगाड म्हणजे जगणारे. आपला वेळ, अरे संध्याकाळचा वेळ भागला ना, उद्या पाहतेच त्याच्या आईला आजचं भागलं ना. असे लोक विचित्र असतात, असे लोक विचित्र असतात. हो, आमच्या तिकडे अन्नछत्र आहे नाथ मंदिरामध्ये. अन्नसत्र जेवायला फुकट. आत्ता ते फुकट केलं त्यांनी. कोणी या जेवण जा, कोणी या जेवण जा. आज सगळे लोक तिथं जेवायला ना, आणि यात्रेत चोऱ्या करायला. फुकटचं खातेत आणि चोऱ्या करतात. हे फुकटचं अन्न खाल्लेली माणसं त्याला इगार ज्याला म्हणतात ना, खाते इगार. तुम्हाला व्यवहारातले मन माहीत असेल, खाते इगार. एखाद्या घरात चांगलं खायला जर असेल तर मी कोणाचा दुश्मन नाही बरं का, कोणाच्या घराला उद्देशून बोलत नाही. त्यातले पोरं, त्यातले माणसं, त्यातल्या बाया मस्त खायचं आणि त्याच्यावर काहीतरी त्या खाल्ल्यावर त्या कसं जिरवायचं तर म्हणजे असं जिरवायचं. ते पोरं बलात्कारी निघतात, त्या पोरी कोणातरी संघच फिरतात, शाळेत जायचं नाव करतात आणि तिकडंच फिरतात. म्हणजे
घरात खायला चांगलं आहे ना, चमचमीत, पौष्टिक, शक्तिवर्धक. हां आयतं. हां आचारी घरात स्वयंपाक करायचं नाही, बाई ठेवलेली असते स्वयंपाकाला, पाणी आणायला माणसं ठेवलेली असतात. हे सगळं आयतं त्यांना मस्त अगदी आयतं खायला. आणि मग त्यांना असे खातीगार सुचतात. का हो कामं झालं असं आहे? माणसं मोठ्याचे पोरगं त्याला काय, त्याला कोण काय म्हणेल, मोठ्याची पोरगी तिला कोण काय म्हणेल. लहान एखाद्या गरीबाच्या पोरीनं जर काही हे काय त्याच्या आईला वर्ष ना, म्हणजे त्याला शिव्या देऊन 10-5 मूर्ख गाढो असा आहे तसा आहे नालायक आहे. पण एखाद्या मोठ्याच्या पोरीनं जर असं केलं, त्यांचं श्रीमंताचं घर आहे, मोठ्याची पोरगी आहे, मग काय हरकत आहे. मग काय झालं, अर्जुनाला नाही कधी सुभद्रा पळवली, कृष्णाला नाही कधी रुक्मिणी पळवली, ते आमक्यांना कधी असं केलं, अशी मोठ्याची नावं सांगते ती. फार मोठा अभ्यास असतो त्यांचा, फार मोठा अभ्यास असतो त्यांचा. हे असे मोठ्याची नावं सांगतात. आणि मग काय हरकत आहे, त्याचं प्रेम आहे. आता बरं आहे का, त्याचं प्रेम आहे. आता प्रेम आहे का बोकळलेलं प्रेम आहे का प्रेम आहे भगवंताविषयी असलेलं प्रेम, हे प्रेम आणि ते प्रेम त्यातला फरक फार मोठा फरक आहे. भगवंताविषयी असलेलं प्रेम हे मुक्त करणार आहे, आणि अशा पोरीविषयी असलेलं पोराविषयी असलेलं प्रेम नरकात घालणार आहे. आणि त्याला प्रेम म्हणतात माणसं, पण ते प्रेम नसून ते अज्ञान आहे, मूर्खपणा आहे. प्रेम नसून मूर्खपणा आहे, अज्ञान आहे, वेडेपणा आहे, उन्मत्तपणा आहे, रगेलपणा आहे, माजलेपणा आहे. काय काय सांगू आणखी. माजलेपणा आहे, हा पैशाची गुर्मी आहे, तारुण्याची गुर्मी आहे, शिक्षणाची गुर्मी आहे, अशी एक गुर्मी आहे त्याच्यामध्ये भरलेली आहे. मग त्याच्यामुळे ते लोक सुधरत नाही. ते म्हणजे आता जेवलं की चालले त्याच्या आईला, तिकडं काही करा, कीर्तन करायचं न करा, आपलं भागलं ना. म्हणून कीर्तनाची वेळ पंचकमिटीने बसून ठरवली पाहिजे. आता या वर्षाला काही तुम्हाला जमणार नाही, कारण या खर्चात पाम्पलेट छापलं एवढं मोठं, ते तुम्ही आता पुढच्या वर्षाला याची सुधार करू शकता. आणि महाराजांना त्या पाम्पलेटवरच वेळ द्यायचा की महाराज कीर्तन 5 ते 7 कीर्तन, कथा सुटली की कीर्तन, कथेचे आलेली माणसं तेही थांबतात, आणि जेवायला आलेलीही जेवण केल्याशिवाय, आपलं कीर्तन ऐकल्याशिवाय जेवण नाही. अशी जर तुम्ही व्यवस्था करत असाल तर खूप चांगलं होईल. खूप चांगलं होईल. आणि 7ला कीर्तन संपलं, जेवलं की चालले घाला, मग निवांत आपलं खरं. काय कीर्तन झालं आणि काय जेवण झालं दोन्ही गोष्टी वाटाने चर्चा करीत जातील लोक. हो, नाही तर नुसती जेवणाचीच चर्चा होती. चर्चा दुईची झाली पाहिजे ना, पोटाची चर्चा झाली पाहिजे आणि कीर्तनाची चर्चा झाली पाहिजे. म्हणजे वा कुठला महाराज होता हो, फारच मस्त, वा 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 वा. तर असं आता पहा, एवढे माणसं, मग ते किती त्या तिकडे काही बसले, ह्या इकडे काही बसले, तर ह्या इकडे काही बसले, तर कोणी जमून येईना, अलीकडे येईना, कोणी असं जमून बसाना. म्हणजे आले तेही सुद्धा असे पांगून लांबून मंडप भरला पाहिजे. म्हणजे अशा आशाने मंडप भरत असतो हे. आशाने मंडप भरत नसतो, माणसाने मंडप भरत असतो. असं प्रत्येक खांबाला माणूस उभा राहिला म्हणजे टाळकरी झाली त्याचा अर्थ असा नाही. असे प्रत्येक त्या ठिकाणी 4 बसले, इकडे 10 बसले, इकडे 5 बसले, इकडे 4 बसले, 4-2 समोर बसले, भरला मंडप. म्हणून व्यवस्था करणं हे तुमचं काम आहे. पंच कमिटीचं, सप्ताह कमिटीचं, मंदिर कमिटीचं हे काम आहे, याची व्यवस्था करणं. तुम्हाला पटत असेल तर घ्या, नाही तर आमचं सोडून द्या. आम्ही तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की आमचा उपदेश म्हणजे मातीमोल. आमचा उपदेश म्हणजे मातीमोल, आणि संतांचा उपदेश म्हणजे सोनं, हिरे माणिक मोती असा तो उपदेश आहे. एक एक शब्द तोलून घ्यावा, मोजून घ्यावा असे शब्द आहेत ते महाराज सांगतायत. संतांचे शब्द म्हणजे गाजराचं माप नाही, सोन्याचं माप आहे. संतांचे शब्द हे सोन्याच्या मापाने मोजून घ्यावेत असे ते शब्द आहेत, गाजराच्या मापाने नाही.
म्हणजे आम्ही म्हणजे गाजराच्या मापाचे माणसं आणि संत म्हणजे सोन्याच्या मापाचे माणसं. म्हणून इथली जी सुधारणा आहे, आम्ही आलेल्या दर्शनाला मध्ये गेलो तर त्या भगवान शंकराच्या त्या पार्वती आई साहेबाच्या अंगावर सगळी साखरच. म्हणलं वा 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 वा. म्हणलं यांना म्हटलं इथला पुजारी कोण आहे? आता म्हणलं मला काही एवढं माहीत नाही, पण आहे पुजारी, स्वतंत्र एक पुजारी आहे. बरं त्याला तरी कळावं ना की हे येणारे भक्त ही साखर देवाला समर्पण करतात, एवढी एवढी चिमूटभर. मग ती कुठे देवाच्या अंगावर समर्पण करायची असते का? नाही नाही, देवाच्या अंगावर नाही ठेवायची, ती देवाच्या बाजूला ठेवून तिला पाणी फिरायचं, देवा या जेवायला असं देवाला आवाहन करायचं. आणि ती साखर वाहणाराने, नैवेद्य वाहणाराने एका वाटी एक टोपलं अशी ठेवून, असं एक थोडं टोपलं ठेवून त्या टोपल्यात टाकायची. म्हणजे त्या देवाच्या अंगावर चिकटपणा होणार नाही, घाण होणार नाही, मुंगळे माश्या भनभन भनभन करणार नाही त्या देवाच्या अंगावर. म्हणून देवाला कसं ठेवलं पाहिजे? स्वच्छ. नुसते फुलं देवाच्या अंगावर, नुसते देवाच्या अंगावर काय पाहिजेत? फुलं पाहिजेत, असं आहे ते. तर अशी भक्तमंडळी तिथं आम्ही आज पाहिलं तर ते सगळं असा राडा दिसला मला, असा राडा मंदिरात, असा देवाच्या बाबतीत राडा आणि कीर्तनाच्या जेवणाच्या बाबतीत असा राडा, असे दोन राडे आपल्या ठिकाणी आहेत. ही याची सुधारणा झाली पाहिजे. तो देवाचा नैवेद्य, आम्ही आहोत तिथं नैवेद्य ठेवले, पोळी ठेवलेली होती देवाची पोळी. आता इथं मांजरं नाहीत, पण असे ते मांजरं ती पोळी खातात. कुत्रे नाहीत, ते कुत्रे पोळी खातात त्या मंदिरात, कारण दार मोकळं असतं नेहमी 24 तास. त्यात कुत्रे शिरतात, मांजरं शिरतात आणि ते खातात, ते चाटतात तिथलं सगळं घाण. म्हणून त्याची अशी दुर्दशा होऊ नये त्या देवाची आणि त्या सप्ताहाची, अशी दुर्दशा होऊ नये. ही दुर्दशेचं लक्षण आहे. हे जे होतं आहे आपली इथं, ही सगळी दुर्दशा आहे, सुदशा नाही, व्यवस्थित नाही, व्यवस्थितपणा त्याच्यात नाही आहे. हे आमचे पखवाज वाजवतात. त्यांनी धांगडधिंगा जर वाजवला तर म्हणजे हे बंद कर, काय वाजतो रे हे असं? हां, ते व्यवस्थित वाजतात. धिन धिन धा तीन त्रक धिन धागे त्रक, धिन धिन धा तीन त्रक धिन धागे त्रक. 4 मात्र्याचा बोल आहे ना, 4 मात्र्याचा होतो, 8 मात्र्याचा होतो, पुढे आणखीन काही 12 मात्र्याचे आहेत, काही 16 मात्र्याचे आहेत. त्याच मात्रेत हे पोरं वाजवतात. म्हणून त्यांना अमुक महाराजांना साथ करतील तेच त्यांना साथ करायला योग्य ठरतात. का? ते योग्य वाजवतात, योग्य गातात आणि माणसाला होतं वा 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 वा, काही सुंदर अभंग चाल म्हटली हो. ऐकणार खुश. तसा देवसुद्धा खुश झाला पाहिजे. त्याच्या अंगावर भले साखरेचे ढीग घातले तर ते खुश होईल का देव? असे माणसं जेवून गेले, त्याला काय मिळणार त्याच्याबद्दल? त्याला काहीच मिळत नाही. म्हणून समाज सुधारित झाला पाहिजे, सुधारला पाहिजे. त्याने कीर्तन श्रवण केलं पाहिजे, इथलं महत्त्व वाढलं पाहिजे. मंदिराचं महत्त्व, भगवान शंकराचं महत्त्व तिथे कुठं व्हायला गेलंच नाही. ते तर आहेच बांधलेलं. ते कुठं व्हायला तुम्ही कसंही करा, ते आपलं बांधलेलं आहे. ते भगवान शंकराचं महत्त्व कोणीही काही करा, ते खराब होऊ शकत नाही. पण भक्त त्याला खराब करतात. हे लोक भक्त त्याला खराब करतात. लोक त्याला म्हणतात ना पावित्र्य, मंदिराचं पावित्र्य. तिथे विड्या ओढणं, तिथे गांजा ओढणं, तिथे आणखीन काही दारू पिणं. मला मगाशी 2 माणसाचा वास आला होता बघा, दारूचा. कोणी बेचारे असतील ते म्हणते काय देवाला चालत नाही का? आम्ही देवाला दाखवून पितो. वाह वाह, या देवा दारू प्यायला, आमचे दारू पितो. या देवा गांजा व्हायला, बम 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 भोलेनाथ. कारण त्यांनी गांजा ओढला असं म्हणतायत. पण हे बावळट लोक आहे सगळे. देवाचं नाव करतात आणि गांजा ओढतात. याला साधू म्हणू नये. देवाचं नाव गांजा ओढल्यानंतर नशा येते आणि मग त्यांना ध्यान लागतं. बिगर गांजाचं त्यांना ध्यान लागत नाही. बिगर गांजाचं ध्यान लावणारे वारकरी, बिगर गांजाचं ध्यान लावणारे साधू, बिगर व्यसनाचं ध्यान लावणारे महात्मे, हो
मनाला ताब्यात ठेवणारे महात्मे, बुद्धीला चित्ताला ताब्यात ठेवणारे संत, आणि मग त्यांचं ध्यान. ध्यानधरी पांडुरंग, पांडुरंगाचं ध्यान, ध्यानधरी रामाचं, कृष्णाचं, ध्यानधरी भगवान शंकराचं. डोळे मिटले की भगवान शंकर पुढे उभे राहतात, असं आहे ते. ध्यान धरलं की, डोळे मिटले की हृदयात भगवान शंकर प्रगट होतात. कुठल्याही व्यसना वाचून, कुठलंही अपेय पेल्या वाचून, कुठलंही अंमली पदार्थ घेतल्या वाचून जे ध्यान होतं त्याला भक्त म्हणतात. त्याला कोण म्हणतात? भक्त म्हणतात. त्याला साधू म्हणतायत, त्याला भगवंताचा सेवक म्हणतायत. आणि असे व्यसन करून देवाची सेवा करणारे असतात ते म्हणजे नाही, तिथं मजा आहे, तिथं काही मिळतं, भरपूर मिळतं अगदी. चला तिथे. हे जेवणारे पहा ना तुम्ही, आज 5,000 लोक जेवून गेले म्हणतायत, असं आहे ते. 2,000 लोक जेवून गेले म्हणतात. हे तिथं जेवायला मिळतं भरपूर, पोटभर या. आणि घरीही घेऊन जा, घरी एखादा कोणी राहिला असं त्यालाही घेऊन जा. पण असं नाही की त्या घरच्याला सुद्धा इथे आणा आणि त्याला कीर्तन ऐकवायला लावा आणि नंतर जेव घाला. अरे हे जेवण म्हणजे प्रसाद आहे. हे जेवण म्हणजे खाऊन मस्त व्हायचं नाही जेवण. हे जेवण म्हणजे काय आहे? प्रसाद आहे. आणि या प्रसादाच्या सेवनाने अंतकरण पवित्र बनतं, अंतकरण शुद्ध बनतं. प्रसादे सर्व दुःखानां हानिरशोपजायते प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धी पर्यवतिष्ठते, असं भगवान गीतेमध्ये सांगतायत. या प्रसादाने अंतकरण पवित्र शुद्ध बनतं आणि भक्ती करावी अशी वासना तयार होते, असं प्रेम उत्पन्न होतं या प्रसादाने. पण हे आयते खाणारी माणसं आहेत ना, यांच्यात प्रेम उत्पन्न होत नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. ते नुसतं आपलं मस्त अगदी वेळ काढतात. आजचा वेळ भागला, उद्याचा पाहू, द्या लवकर येऊ सगळ्याच्या अगोदर. हां, नाही या गोष्टीकडे लक्ष द्या सगळ्यांनी. स्त्री पुरुष, आबाल वृद्ध, गरीब श्रीमंत, या परिसरातल्या आणि पंचक्रोशीमधून भगवान शंकराच्या या मंदिराची जी पंचक्रोशी आहे, या पंचक्रोशीमधून सगळ्यांनी इकडे लक्ष द्या आणि अशी व्यवस्था करा. विठ्ठल विठ्ठल पुढच्या वर्षाला गेली. पण आता आजची जी व्यवस्था आहे भगवंताच्या मंदिरातली, ती मात्र उद्या त्याचा सुधार झाला पाहिजे. उद्या, आज नाही. आता आजचा दिवस गेला निघून. उद्या त्या भगवान शंकराच्या त्या असणाऱ्या लिंगावर त्या पार्वती आहे, खाली ती पार्वती आहे ना, पेटलेली पिंड आहे ना खालची, तिला पार्वती म्हणतात. ती पार्वती माता आहे, जगन्माता आहे, आपली माता आहे, भगवान शंकराची पत्नी आहे. आणि भगवान शंकर, ते लिंग हे भगवान शंकर आहेत. तर असे हे ज्याला म्हणतायत की अर्धनारी नटेश्वर, अर्धनारी नटेश्वर, असा नटेश्वर भगवान शंकर आणि ती अर्धनारी पार्वती खाली, असे दोन्ही मिळून आणि त्या ठिकाणी एक अंग आहे, एक अंग आहे, असं आहे ते. तुमची पत्नी आणि तुम्ही मिळून एक अंग आहे. पत्नी मेली तर माणूस अधुरा होतो, त्याला विधूर म्हणतात. पती जर मेला तर बाई विधूर बनते, असं आहे ते. तिचं एक अंग निघून गेलं. शास्त्र आहे, मी काय माझ्या म्हणून थोडं सांगतो. म्हणून भक्ती करत असताना दोघांनी जर केली संगत तर एका अंगाने भक्ती होते. दोघाचा विचार जर त्या भक्तीमध्ये असेल, जे नवऱ्याचं मत असेल तेच पत्नीचं मत असेल, तर ते देवाचे भक्त असतील. ती देवाला भक्ती आवडते. दोघाची संगत होणारी भक्ती देवाला भयंकर आवडते. नाही तर पत्नी घरात भक्ती करते देवाची आणि हा बाहेर दारू पितो, ते देवाला काय आवडणार आहे? कारण ती अर्धांग आहे ना, ती अर्धांग दारू पिते आणि अर्धांग भक्ती करते. घरामध्ये मंदिरामध्ये पूजापाठ करते, माता माझी असणारी देवाची भक्ती करते, आणि हे दारू पिते, बाहेर गांजा ओढते, चोऱ्या करते. हां, काय देवाला ती भक्ती पण मिळणार आहे? म्हणून दोघांना मिळून भक्ती केली पाहिजे, एका विचाराने भक्ती केली पाहिजे. ती देवाला अत्यंत आवडते, अत्यंत प्रिय होते. ते दोघं जरा, कारण दोघं मिळून एक अंग आहे ना ते.
ती एक अंगाने भक्ती होते आणि ती पूर्ण भक्ती होते, अर्धवट होत नाही. म्हणून पती पत्नीने मिळून भक्ती केली पाहिजे आणि देवाला आपलासा केला पाहिजे. नाही तर ह्यो शंकराचा भक्त बम बम भोले टेकडी वाट चालला गांजा घोडीत शंकराचा भक्त असे म्हणजे असं म्हणतात लोक, पण तसे नाही बरं का. शंकराचे भक्त तसे नसतात, पण हे आपले सोंग करते शंकराच्या नावाखाली. आणि ती देवीची भक्त, पोरगा खंडोबाचा भक्त, त्याची बायको संतोषी मा. घरामध्ये एकाचं मताला मत नाही, कोणाचंच कोणाला मत नाही. 4 माणसं घरामध्ये, 4 देवाचे भक्त. आता याला कोणता देव सोडील बंधनातून, संसारातून? कोणता देव मुक्त करणार आहे? कोणीच येत नाही. जाऊ द्या म्हणते, काय खरं नाही त्यांचं. व्यभिचारी भक्ती त्याला असं म्हणतायत. ज्ञानोबारांनी फार मोठं गोड वर्णन केलं आहे. व्यभिचारी भक्ती त्याला असं म्हटलेलं आहे. व्यभिचारी भक्ती देवाला आवडत नाही, अव्यभिचारी भक्ती पाहिजे. अव्यभिचार, व्यभिचार नाही पाहिजे भक्तीमध्ये. सोमवार आला की भगवान शंकराला, रविवार आला की खंडोबाला, तुमचा असताना रविवार, सोमवार आला की भगवान शंकराला, मंगळवार आला की देवीला, बुधवार आला की विठोबाला, पुन्हा गुरुवार आला की दत्ताला. म्हणजे असं 8ही दिवस भक्ती करताना दिसतो. ज्ञानोबा म्हणतात, ऐसा अखंड भजन करी उगा नसे क्षण भरी, जैसी एक दृष्टांत दिला पुढे ज्ञानोबाने, जैसी आघवेने गावद्वारी आहे व जैसी. दृष्टांत आहे, कळला तर पहा, समजून सांगतो, तसं काही नाही. आघवेने गावद्वारी आहे व जैसी. आघवेने गावद्वारी आहे व असे कोण आहे? आघव गावद्वार म्हणजे वेस, हे सगळ्या गावाचं दार आहे. येस, गावात येस असते ना, ते येशीतून गावात प्रवेश करायचा. असं पूर्वीच्या काळामध्ये गावाला गावकोस राहायचं आणि एका वेशीतूनच येणं जाणं व्यवहार व्हायचा, जायचा यायचा. ते त्याला त्या गावाचं दार म्हणतात, ती वेस. अशी एखादी बाई असते, तिला वेश्या असं म्हणतायत. तिला काय म्हणतात? वेश्या. देह विक्रय करणारी. हे असे टके पोरं पाहायचे, तरुण तरुण ते जातात तिकडे. तुम्ही म्हणता नाही, काय सांगतो बा, धर्म सांगतो. गावचा पोलीस पाटील जरी मेला तर तिचं कुंकू राहतं, तसंच राहतं. गावचा सरपंच जरी मेला तर तिचं कुंकू तसंच राहतं. गावचा चेअरमन जरी मेला तर तिचं कुंकू पुसत नाही. गावचा कोणीही मेला तर तिचं कुंकू कायमच. अखंड सौभाग्यवती. अखंड सौभाग्यवती. माऊलीचा दृष्टांत आहे, माऊली बोलतायत. अखंड सौभाग्यवती. सगळेच गाव जरी मिळत तिचं कुंकू पुसत नाही. तिला वेश्या म्हणतायत. असे ज्ञानेश्वर महाराज अशा वेगळ्या वेगळ्या देवाची सेवा करत असताना त्या भक्ताला ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, ऐसा अखंड भजन करी. एकही वार्ताचा सुना नसतो. सकाळी जर देवाला पाणी घालायला निघाला वल्या कपड्याने, खांद्यावर घागर घेऊन वल्या कपड्याने देवाला पाणी घालत 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 चालला तर अंगोरला वला कपडा वाळून जातो, पण देव शिल्लकच राहतात पाणी घालायचे. ऐसा अखंड भजन करी. वा वा, काय माणूस आहे, गंध लावतो देवाला, पाणी घालतो देवाला, असा खूप चांगला दिसतो. परंतु ती भक्ती देवाला आवडत नाही. त्याला वेश्या भक्त असं म्हटलं आहे ज्ञानोबारायाने. म्हणून अखंड भजन करताना दिसतो, परंतु ह्या देवाची भक्ती, त्या देवाची भक्ती, त्या देवाची भक्ती करत असताना त्याला भक्त असं म्हणता येत नाही. म्हणून एका देवाची भक्ती. भगवान शंकर हर हर, नवरा हर हर, पत्नी हर हर, आई हर हर, बाप हर हर, सुनबाई हर हर, मुलगा हर हर, सगळे हर हर. भोलेनाथ भगवान शंकराची एका देवाची भक्ती करणारे, एक निष्ठा असणारे सगळे. भगवान शंकर धावत घरी येईल आणि सगळ्याचं कल्याण करेल. कारण एका देवाची भक्ती, एका देवावर त्यांची सगळ्याची निष्ठा आहे. अशी निष्ठा पाहिजे. तर त्याला देव प्रसन्न होतो. त्याला भक्त असं म्हणतायत. त्या मुसलमानामध्ये आहे मग तसं. मुसलमान लोक करतात.
मियाबाई अल्ला अल्ला, बीबी अल्ला अल्ला, सुनबाई अल्ला अल्ला, सगळे अल्ला अल्ला, घरातले सगळे अल्ला अल्ला, सगळे नमाज पडतात सगळे. त्याच्या डोक्याला इथं वलखण पडलेलं असतं, डोकं टेकू टोकू, डोकं टेकू टोकू. परंतु त्यांची भक्ती देवाला का आवडत नाही, तर ते मांस खाऊन करतात म्हणून आवडत नाही. मांस खाल्ल्यानंतर नमाज अत्यंत अल्लाला आवडते त्यांची, त्यांच्या अल्लाला. मांस खालून नमाज पढणारा जो असेल ना, एखादा फकीर, एखादा मौलानी, एखादा मुसलमान, तर ते देवाला जास्त आवडतो. त्यांचं म्हणणं आहे, आपलं नाही. मांस खालून नमाज पढणारा बहुत अच्छा, बहुत अच्छा. म्हणून ते देवाला आवडत नाही असं आहे. मग त्याच्या घरात सगळे जरी एकाच देवाचे भक्त असले तरी त्याला काही महत्त्व नाही, कारण ते मांस आहारी आहेत. ते साधं मांस आहारी नाही, गाईचं मांस खाणारे ते आहेत. गाईचं मांस खाऊन जर नमाज पडली तर आणखीन तो चांगला भक्त त्याला म्हणतायत त्यांच्यामध्ये. हो, त्यांच्यात त्याला चांगला भक्त असं म्हणतायत. बहुत अच्छा, गाय का मांस खाल्ल्यानंतर असं आहे. ते मांस खाऊन केल्यामुळे त्यांच्या भक्तीला महत्त्व येत नाही, त्यांचा देव उद्धार करीत नाही, त्यांच्या घरी येत नाही. त्यांनी किती डोकं फोडून येऊ द्या, त्याला काहीही महत्त्व नाही. म्हणून एक निष्ठेला फार मोठं महत्त्व आहे. ज्ञानोबा आहे नाथ संप्रदायाचे कलशस्थानी मी आपल्याला अगोदर सांगितलं. आणि भगवान शंकर हे त्या नाथ संप्रदायाचे पहियास्थानी आदिपुरुष पहिला भक्त कोण असेल तर नाथ संप्रदायातले भगवान शंकर. मग त्यांचे पुढे शिष्य मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ, मेनीनाथ हे नवनाथ झाले, होऊन गेले. नवनाथ परंपरा होऊन गेली आपली, नाथ संप्रदायाची नवनाथ होऊन गेले. चांगलं आहे, त्यांनी देवाची भक्ती केली, लोकांना चमत्कारही दाखवले आणि देवाची भक्ती केली, चांगली भक्ती केली त्यांनी. आजही त्यांच्या मंदिरात काही बाधा वगैरे झालेली माणसं गेले तर ते दुरुस्त होतात वगैरे वगैरे. त्यांचं सामर्थ्य कायम आहे. का? ते देवाचे भक्त आहेत, नाथ आहेत, नाथ संप्रदायाचे प्रमुख आहेत. हे नवनाथ, नवनारायण आहेत ते. अशा पद्धतीने त्यांच्याच शेवटला आणि अशा प्रकारचे असणारे श्री नाथ संप्रदायाचे ज्ञानेश्वर महाराज हे होऊन गेले. त्यांचा हा अभंग आहे. मी जो सेवेकरता निवडलेला अभंग आहे त्यांचा अभंग आहे. आता माझ्या अभंगावर बोलणार आहे आणि त्याच्याकरता 2 तास लागणार आहे. आता 1 तास झाला. 10-20 झाले. म्हणून जसा जसा वेळ होत जाईल तसं कीर्तन वाढत जाईल, तसा वेळ होत जाईल. म्हणून ही जी वेळ आहे तुमच्या त्या कीर्तनाची ही जरा थोडीशी गैर आहे. म्हणून 5 ते 7 कीर्तन ठेवायचं आणि 7 ते पुढे जेवण. आले की बसा, आले की बसा, आले की बसा, बस. असा बदल करा अशी विनंती करतो, अशी आपली प्रार्थना करतो पंचक्रोशीच्या लोकांची. पण इथं पंचक्रोशीचे लोक ऐकायला नाहीत. जवळजवळचे लोक आले, हे शेजारचं गाव आहे, एकूण शेजारी आहे, जवळ आहे, हे शेजारी जवळ, हे आले फक्त. पण पंचक्रोशीचे लोक आले नाही सगळे. इथं लई थंडी आहे, थंडी लई. इथं तुम्ही तमाशा ठेवला असता ना मग पाहिजे ती गर्दी. गरज नाही, थंडी काय करते रे, हे का रे तमाशा पाहायला. असं एखादा पिक्चर ठेवला असता तर त्याला पाहायला असे भरचड हे असे पोरं पुढं, हे सरक मागं, ह्याच्या ह्याला ओले काटे पुढं 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 पुढं, हे पोरा सरक मागं, म्हणजे असं त्याला मागं सगून हे माथर्डी पुढं बसले असते. पण कीर्तन म्हटलं की पोरा हो पुढे, हो पुढं. असं आहे ते आपल्या घरीच. अशी लोक आळशी, परमार्थ करायला त्यांना फार आळस वाटतो, परमार्थ करायला त्यांना फार जड जातं. ते म्हणते आपला विषय नाही, ते त्यांचा विषय, टाळकऱ्या भजनाचा, कीर्तन करायचा त्यांचा विषय येतो, आपला विषय नाही. अरे भल्या माणसाचा विषय हा परमार्थ माणसाने करायचा असतो. आपण माणसं आहेत सगळे, माणसाने देवदेव करायचा असतो. माणसाला देव कळतो का? बैलाला कळतो का? गाढवाला कळतो का? डुकराला कळतो का? कुत्र्या मांजराला कळतो का देव? नाही नाही. ते कुत्रं तर देवाच्या अंगावर अभिषेक करतं. कुत्रं ते म्हणते ह्या देव असं म्हणते का? ते कुत्रं आहे ते, त्याला काय बिचारा पशु काय पाप पुण्य जाण्याची उत्तम मध्यम भोग भोगी, त्याला काय पाप पुण्य कळत नाही, धर्म अधर्म कळत नाही, काय नाही. धर्माधर्म हे माणसाला कळत आहे.
म्हणून माणसाने हा आणि त्यांनी धर्म करायचा असतो, भगवंताचं नामस्मरण करायचं असतं. असे संत महात्मे आपल्याला शिकवतात. तुम्ही देवाचं भजन करा, तुम्ही देवाचं नामस्मरण करा. वारकरी साधू संत कंठराव सांगतात की तुम्ही देवाचं भजन करा. आणि आम्ही असे आहोत हे ज्ञानेश्वर महाराज सांगतात. कसे आहोत तर आम्ही कापडी आहोत. कापडी म्हणजे वारकरी, कापडी म्हणजे वारी करणारा, तीर्थयात्रा करणारा, त्याला कापडी म्हणतात. काशी भागात गेला आपण तर त्याला कापडी म्हणतात. उत्तर प्रदेशात गेलं का त्याला कापडी म्हणतात. दक्षिण भागात आलं की त्याला वारकरी म्हणतात. वाऱ्या करणारा, महिन्याची वारी करणारा त्याला वारकरी म्हणतात. आणि त्या वाऱ्या करणारा उत्तर काशीमध्ये भगवान शंकराचं दर्शन घेणारा त्याला कापडी म्हणतात. असा त्याचा बोलण्याचा फरक आहे. वस्तू एक आहे. वारकरी त्याला साधू असं म्हणतायत. म्हणून इथे ज्ञानेश्वर महाराज बोलत आहेत, आम्ही कापडी रे, आम्ही कापडी रे. असे आम्ही कापडी आहोत, असे आम्ही नामधारक आहोत, असे आम्ही चिंतन भजन करणारे आहोत. आमचं सामर्थ्य, आमच्या सामर्थ्याने, आमच्या नामस्मरणाने, आमच्या भजनाने पापे 12 वाटा पळती बापुडी रे. हे बापुड पाप त्याच्यापुढे टिकू शकत नाही, निघून जातं. असं आहे ते. चंद्रभागेकरिता स्नान तुझे दोष पळती रानो रान. असं आहे. चंद्रभागेचं स्नान केलं तरी. इथे ही पूर्णा आणि ही कोण आहे? गिरिजा. गिरजा. या गिरजा पूर्णेच्या संगमावर जर स्नान केलं तर पाप जळून जातात. कारण पाप नष्ट करणारा भगवान पुढे बसलेला आहे. असं आहे ते. पाप नष्ट करणारा भगवान विटेवर उभा आहे. चंद्रभागेत स्नान केलं की पाप खलास. तसं गिरिजेचं स्नान, पूर्णेचं स्नान केलं की पाप खलास. असं हे ठिकाण आहे, पवित्र आहे. पण याला हे आयतं खाणारे अपवित्र करून टाकतात. म्हणून त्यालाही सामर्थ्य तयार झालं पाहिजे, त्यालाही ऐकलं पाहिजे, त्यांनी भजन केलं पाहिजे, त्यांनी गिरिजेचं स्नान केलं पाहिजे, त्यांनी पूर्णेचं स्नान केलं पाहिजे, त्यांनी पूर्णेत बसून तिथे कीर्तन ऐकलं पाहिजे. म्हणून दंडकच ठेवायचा. कीर्तन ऐकल्याशिवाय जेवण नाही. कीर्तन ऐकल्याशिवाय जेवण नाही. असं तुम्ही सुरू केलं की त्यांना बसावंच लागते. आणि मग मंडपात सुद्धा जागा पुरायची नाही. हे कीर्तनाला लोक का? पुढे जेवण आहे ना. पुढे जेवण आहे ना पुढं. असं आहे. तसं साधू संतांनी त्याची व्यवस्था केलेली आहे. सामर्थ्याने संपन्न असणारे ज्ञानेश्वर महाराज, आम्ही नामधारक आहोत, आमच्या नामापुढे हे पातक राहू शकत नाही. पापे 12 वाटा पळती बापुडी रे. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, नाथ महाराज, नामदेव महाराज, सावता महाराज, जनाबाई महाराज, मुक्ताबाई महाराज, मीराबाई महाराज, हे सगळे संत मोठे अद्वैती, अगदी एकनिष्ठ देवाची भक्ती करणारे. हो. ज्ञानोबा म्हणतायत, आम्ही कापडी आहोत, पण आम्ही पंढरपूरचेही कापडी आहोत आणि आम्ही उत्तरपंथीचेही कापडी आहोत. उत्तरपंथीचे म्हणजे काशीचे. काशी उत्तर भागामध्ये आहे आणि दक्षिण भागामध्ये पंढरपूर आहे. या भारताच्या दक्षिण भागामध्ये पंढरपूर आहे आणि या भारताच्या उत्तर भागामध्ये काशी आहे. म्हणून उत्तरपंथीचे आम्ही कापडी रे, दक्षिणपंथीचे आम्ही कापडी रे. अर्थात वारकरी, साधू, भजन करणारे, दिंड्या चालवणारे. आपली इथली सुद्धा दिंडी जाती म्हणतायत. इथे सुद्धा भगवान शंकरा संगमेश्वरी दिंडी मोठे गात 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 भगवंताकडे जातात. गात जागा, हो, गात जागा, गात जागा, स्वर, गात जागा, गात जागा. नुसतं खात जागा नाही, खात जागा. तसं नाही, तसं इथं सुद्धा खात जागा. इथं कसं पाहिजे? गात जागा. आलेल्या माणसाने गाऊनच खाऊन गेलं पाहिजे, गाऊन खाऊन गेलं पाहिजे. हे मी पुन्हा प्रत्येक शब्दाला ते येतंय पुढं. पाहावं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत,
अशा प्रकारे आम्ही अखंड भजन करणारे वारकरी, अखंड कीर्तन कीर्तन नामस्मरण करणारे आम्ही वारकरी, म्हणून पंढरपूरचे आम्ही वारकरी आहोत, तसेच काशीचे सुद्धा वारकरी आहोत. कारण आम्ही या दोन देवामध्ये भेद पाहत नाही. आम्ही हे दोन्ही देव एक आहेत. हरिहरा भेद नाही नका करू वाद, एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. मला वाटतं गोडी, त्या साखरेत जी गोडी आहे ती गोडी आणि ती साखर याला निवडून वेगळं वेगळं करून दाखवा. कोण दाखवतो? कोण समर्थाची? कोणी माझी माता, स्वयंपाक करणारी माता म्हणले मी चहा पितो पण साखरेचा नाही पित, गोडीचा पितो. म्हणून गोडी टाका त्या चहाच्या मध्ये, गोडी टाका, साखर टाकू नका. अशी कोणी माझी माता आहे? मी लाडू खातो पण गोडीचे लाडू खातो, साखरेचे नाही खात. अशी कोण माझी सुगरण माता आहे की तिने नुसती गोडी घालून लड्डू तयार केले? मी आवडीने खाईल ते. कोण असा आचारी आहे की तो गोडी बाजूला ठेवून आणि साखर घालून त्या ठिकाणी स्वयंपाक करतो, गोडी बाजूला ठेवून? नाही नाही, कोणी आचारी नाही, कोणी सुगरण माता नाही. कोणताही जरी स्वयंपाक आणला, कुठला जरी आणला तरी त्याला हे करता येत नाही, कारण ती गोडी आणि साखर भिन्न भिन्न नाहीच आहे. असं आहे ते. तसं भगवान शंकर आणि भगवान पांडुरंग परमात्मा हे एक आहेत, त्याच्यामध्ये भेद नाही. भगवान शंकर पहिले वारकरी पंढरपूरला निघाले. पंढरपूरला निघाले वारकरी. भगवान शंकर पंढरपूरला निघाले, नंदीवर बसले. माता म्हटल्या, म्हणजे माता म्हणजे आपली माता पार्वती माता. अहो म्हणले कुठे निघाला? म्हणले मी आता वारीला चाललो पंढरपूरला, आषाढी वारी आलेली आणि मी आणि मग तुम्ही चालला, मग मला बस पुढं. मग तिला बसवलं, मागं बसवलं नंदीवर. भगवान शंकर पार्वती पंढरपूरला निघाले. बाप्पा पुढे आले, म्हणजे गणपती बाप्पा. कुठे निघाला तुम्ही? अरे म्हणले आम्ही पंढरपूरला जातो, आत्ता येतो दर्शन करून. म्हणजे मला बी यायचं. म्हणजे चाल बस पुढं. मग त्याला नंदीवर पुढे घेतलं. 3 जण नंदीवर बसून चालले. नंदी म्हणजे 4 झाले की नाही? नंदी, गणपती बाप्पा, भगवान शंकर आणि आईसाहेब, पार्वती आईसाहेब, असे 4 जण पंढरपूरच्या वारीला आले. तुफान गर्दी. जसं आता पहा ना तुम्ही त्याला प्रयागराज, काय गर्दी आहे. करोडो लोक तिथं आंघोळीला, करोडो लोक. मंत्री माझे सांगतात त्या बातमीत वगैरे, इकडे टी व्हीला बातमी आहे त्याची. 50 करोड झाले, 52 करोड झाले, दर्शन डुबकी मारून गेले. म्हणजे असं सांगतात, माहिती म्हणून, समाजाला कळावं म्हणून. इतके लोक येऊन डुबकी मारून गेले त्या संगमामध्ये, त्रिवेणी संगमामध्ये. अजून आता येत आहेत. आता 26 तारखेपर्यंत तो पर्व काळ आहे, तो होणार आहे. तिथे मुख्यमंत्री बसलेले आहेत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री तिथे बसलेले आहेत, ते योगीराज महाराज. असं आहे ते. आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली सगळं त्यांनी काम चाललं आहे. पण आता जिथे जास्त माणसं असतात तिथे काही गोंधळ होण्याची शक्यता असतेच. रगडून माणसं मरतात, कुठं घसरून माणसं म्हणतात, कुठं बुडून माणसं म्हणतात, कुठं मंडपच पेटला, कुठं काही कोठंच पेटलं एखादं, कोणा काही झालं. म्हणजे असं होण्याची काही शक्यता असते. गर्दी तिथं घाण, तिथं गर्दी तिथं घाण. असं आहे ते. मग तेवढी व्यवस्था ठेवायची. मुख्यमंत्री उभेच आहेत स्वतः. हे असं तसं सगळं लोकांना सांगतात, करा. आपणही करतात स्वतः. पंतप्रधान मधून येतात जातात. तुफान गर्दी त्या पंढरपूरला भगवान शंकर गेले. अरे बाप रे बाप. पार्वती आई साहेबांना, देवा काय गर्दी आहे म्हणले त्या मंदिराकडे, त्या महाद्वारामध्ये. आपली ताकद नाही, मी तिकडे येऊ शकत नाही. म्हणून तिथेच पार्वती चंद्रभागेच्या खालून उतरल्या. म्हणून चंद्रभागेच्या खालून पुंडलिकाच्या नीट समोर, असं पूर्वेकडे चंद्रभागेच्या खालून काठावर पार्वती आईसाहेबाचं मंदिर आहे. तुम्ही कोणी गेले असले तर पहा, नसले तर पाहून या. नसले गेले तर जाऊन पाहून या. आईसाहेब तिथं गर्दी पाहून तिथेच बसल्या. तिथे पार्वती आईसाहेब थांबल्या. भगवान शंकर म्हणले बस मी जातो. मग पुढे निघाले 3 जण, नंदी आणि गणपती बाप्पा आणि भगवान शंकर पुढे निघाले. गर्दी हटेत पुंडलिकापर्यंत आले.
पुंडलिकापाशी आल्यानंतर हे तुफान गर्दी त्या पुंडलिकाजवळ. नंदी म्हटला, बाबा देवा मी पुढे येऊ शकत नाही, मी इथेच बसतो. म्हणून त्या पुंडलिकासमोर नंदी आहे. कोणी पाहिला असं वारकरी, असा खालतो तोंड करून नंदी येतो अशा कोपऱ्यामध्ये. तो तिथेच बसला. आपण पुढे येऊ शकत नाही, लय गर्दी, काय गर्दी आहे, काय गर्दी आहे. मग भगवान शंकराने गणपती बाप्पा एकमेकाला धरून असे चालले. वारीत वारीत माणसं असे हे थेट महाद्वारात गेले. महाद्वारात गेले, आत प्रवेश केला. त्या महाद्वाराच्या पहिल्या पायरीपासून, आपण त्याला नामदेव पायरी म्हणतो ना, ती अलीकडे झाली, आता नामदेव पायरी नंतर झाली. पण त्या पायरीपासून मध्ये शिरले. तुफान गर्दी तिथे. असं घाम आला दोघाला, भगवान शंकराला आणि नंदीला, तुमच्या गणपती बाप्पाला. गणपती बाप्पा थरथर का बाप्पा 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 नको 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 पुढे. आता पप्पा म्हणायला लागले म्हणून म्हणतो बरं का. आता बापाला पप्पा म्हणतात पोरं आणि आईला मम्मी म्हणतात. हे कारण ख्रिश्चनी वागणूक. ख्रिश्चनात पप्पा म्हणतात आणि मम्मी म्हणतात आईला. आईला म्हणतात नाही, प्रेताला मम्मी म्हणतात. ते प्रेताला मम्मी. ख्रिश्चन लोकांमध्ये पाच चौकशी करून, ख्रिश्चन लोकांमध्ये प्रेताला मम्मी म्हणतात आणि आईला मम्मी म्हणायला लागले. ही बावलट पोट्टी. आणि आमचं काय म्हणले ते काय काय आहे ते वाढदिवस करतात त्याला काय म्हणते ते डिमा का काय बड्डे बड्डे. हा 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 ते बड्डे. ते ख्रिश्चनचा आहे ते बड्डे. आपला वाढदिवस आहे, वृद्धी दिवस आहे, आपला वारकऱ्यांचा वाढदिवस आहे. म्हणून साधू संतांचे वाढदिवस करतात, देवाचा वाढदिवस करतात, मंदिराचा वाढदिवस करतात. असे करत करत लग्नापर्यंत आले. आता लग्नाचाही वाढदिवस करायला लागले. आमचं लग्न 55 साली झालं, 1955ला झालं. हा त्याचा आजचा हा 55वा वाढदिवस आहे लग्नाचा. असा वाढदिवस आपल्यामध्ये. आणि ख्रिश्चनमध्ये बड्डे आहे. म्हणून हे लहान लहान पोरं आहेत ना, शाळेमध्ये बड्डे म्हणतात, माझा बड्डे आला त्याला. कारण ते शाळेमध्ये शिकवतात ना. आणि त्यात पुन्हा ते ख्रिश्चनच्या शाळेत गेला का ते इंग्रजी शिकायला, मग तर अगदी पक्कच झालं बड्डे असं आहे ते. म्हणून त्या ख्रिश्चनच्या शाळेमध्ये पोरं घातले नाही पाहिजे, बाकीच्या शाळेत घातले पाहिजे. याचा विचार केला पाहिजे. प्रत्येक पालकाने आईवडिलांनी विचार केला पाहिजे. ही शाळा ख्रिश्चनची आहे आणि ते त्याची प्रार्थना करायला लावतात. एकदा मी ख्रिश्चनच्या दवाखान्यात गेलो माझ्या पत्नीला घेऊन. ख्रिश्चनच्या दवाखान्यात गेल्यानंतर तिथं ते 5-7 दिवस राहायचं काम पडलं. आज होईन, उद्या होईन, परवा होईल असं म्हणता म्हणता 5-7 दिवस लागले. ते म्हणे आता मी काही त्या प्रार्थनेला हजर नसला. सकाळी सकाळी मी आपल्या गावात जायचो तिकडे आणि तिकडं स्नान करून तिकडून नाश्ता करून यायचो आपला मग दवाखान्यात. तर ते तिथले ते काय म्हणतात त्या ख्रिश्चनच्या साधूला, जाऊ द्या, फादर. हां, ते फादर असं म्हणायचे, तुम्ही प्रार्थनेला येत नाही. बरं येतं काय हरकत. कारण आता आपलं दवाखान्याला माणसं आणलीत ना, ते व्यवस्थित झालं पाहिजे ना. बरं येतो. म्हणून आपलं त्यांच्या त्या प्रार्थनेला हजर झालो. तर त्याचे असे ते बावटीला ते पुस्तकं ठेवले होते. ते ख्रिश्चनचे ग्रंथ, ते काय म्हणजे त्याला बायबल. म्हणलं फादर साहेब हे काय म्हणजे बायबल आहे ते. हो, बायबल ग्रंथ, पवित्र ग्रंथ. हा बायबल पवित्र ग्रंथ आहे. म्हणलं आम्हाला वाचायला मिळेल का. म्हणले हो, घेऊन जा. म्हणून आम्ही वाचायला घेतला तो बायबल. तर त्याच्यामध्ये असं वाचण्यात आलं त्या बायबलमध्ये, जर हरलेला माणूस जर सापडला तर बैल कापावा, त्याच्या आनंदाचा उत्सव म्हणून बैल कापावा. म्हणलं वा रे बायबल, चांगलं शिकवते बायबल हे. हरलेला माणूस सापडावा, हरलेलं पोरगं सापडलं, हरलेली बायको सापडली, हरलेली आई सापडली तर बैल कापावा, त्याच्या आनंदाचा उत्सव म्हणून बैल कापावा. मी ते बायबल धरलं, बांधलं आणि त्याच्याजवळ साहेब तुमचं हे ठेवून द्यावं. म्हणजे न्या ना घरी वाचायला. नको म्हणलं, मी वाचलं. आता मी वारकरी, मला ते कसं आवडेल ते. तर हा विषय कसा निघाला कुठून.
बड्डेवरून गणपती बाप्पा नामदेव महाराज गणपती बाप्पा तिथपर्यंत गेले. त्या महाद्वाराच्या वर चढून जो मधला तिथं गणपती आहे ना मध्ये तिथपर्यंत गेले गणपती बाप्पा आणि म्हणले दादा आता माझी ताकद नाही पुढे यायची, मी इथंच बसतो या देवळीमध्ये. म्हणजे गणपती बाबा तिथे बसले त्या देवळीमध्ये. पाय कोणी पंढरपूरचे वारकरी झाले असतात तर महाद्वारातून जात असताना तिथे गणपती आहे. आणि मग भगवान शंकर पुढे गेले. माणसं वारीत दाटीमध्ये असा घासत घेसत पुढे गेले आणि थेट देवाच्या समोर गेले. आणि मग देवाने पाहिलं म्हणले वा 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 या 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 महाराज या 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 असे आले. भगवान शंकर कडकडून मिठी मारली भगवान पांडुरंगाला भगवान शंकराने आणि भगवान पांडुरंगाने भगवान शंकराला असं दोघांचं आलिंगन झालं. कडकडून अगदी एक झाले दोही. वारी भरलेली होती. भगवान पांडुरंग म्हणे वारी आले म्हणून भगवान शंकर तुमची कमाल एवढ्या गर्दीत तुम्ही आला म्हणजे धन्य तुमची. म्हणून भगवान शंकर उचलले की डोक्यावर घेतले. कोणी? पांडुरंगाने. म्हणून पांडुरंगाच्या डोक्यावर जे असं आहे ना ही भगवान शंकराची मूर्ती आहे. डोकं असं आपल्यासारखं नाही. पांडुरंगाचं डोकं पांडुरंगाच्या मूर्तीत पहा ना असं डोकं नाही आपलं असं गोल असं वर डोक्यावर असं आहे. तर ते लिंग आहे भगवान शंकराचं. असं काम देवाचं डोकं असं केलं तर ते असं आहे. ते लिंग आहे भगवान शंकराने. भगवान शंकराला परमात्मा विठ्ठलाने डोक्यावर घेतला बसलो. तसा भक्ताचा सत्कार करणारा तो देव आहे. म्हणून ज्याच्या भक्ताला समाधान करतो त्याचं हे ये वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावीळ असा तो देव उतावीळ आहे. भक्ताची वाट पाहतो म्हणून त्याने भगवान शंकराला आपल्या डोक्यावर घेतलं आहे. म्हणून पूजेमध्ये पाणी घालायला सुरुवात केली की पहिलं वरून पाणी येतं आहे. पिंडीवर पाणी पडतं. ते पिंडीला स्नान होतं नंतर देवाला स्नान खाली. आणि गंध लावताना अगोदर पिंडीला गंध लावायचा आणि नंतर देवाला गंध लावायचा असा हा भगवान शंकराच्या भगवान पांडुरंगाच्या मूर्तीच्या पूजेचा विधी आहे. मुळात सांगायचं म्हणजे असे आद्य वारकरी कोण असेल तर भगवान शंकर पंढरपूरचे वारकरी आहेत. आणि परमात्मा पांडुरंग हे काशीचे वारकरी आहेत. असे दोघांचे भक्त आहेत. ही मोठी गंमत आहे. प्रत्येक अवतारामध्ये पहा तुम्ही प्रत्येक अवतारात एक देव बनतो आणि एक भक्त बनतो. राम देव झाला तर हनुमंत भक्त झाला. हनुमंत कोण आहे? भगवान शंकर. रुद्र 11वा अवतार करी दुष्टांचा संहार. भगवान शंकर हनुमंताचा अवतार घेतला त्यांनी आणि त्यांनी रामाची सेवा सुरू केली. ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथ महाराज ज्ञानेश्वर महाराज विष्णूचा अवतार आणि निवृत्तीनाथ महाराज शंकराचा अवतार. आणि ते झाले गुरु आणि हे झाले शिष्य. अशी त्यांची परंपरा अशी त्यांची गंमत आहे दोघं जणांची. आणि म्हणून त्याच्यात काही नाही भेद नाही. दोघांमध्ये काही नाही भेद नाही. दोन्ही देव एक पाही. जनाबाई आमचे सांगते दोन्ही देव एक पाही. एक देव आहेत दोन्ही. त्याच्यात रामा आणि शिवामध्ये भेद नाही. असे दोन्ही देव एक आहेत. भजन करी महादेव आपलं राम भजन करी महादेव राम पूजी सदाशिव. महादेव भजन करतात. राम 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 अखंड चिंतन करतायत. हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणती देवाच्या तया मोक्ष. अखंड हरी हरी चिंतन करतायत. प्रभू रामचंद्राचं चिंतन करतायत भगवान शंकर. आणि प्रभू रामचंद्र त्याची पूजा करतायत. मला युद्धामध्ये जय प्राप्त होऊ दे. रामेश्वराची स्थापना करतात. त्या लिंगाची स्थापना करतायत भगवान प्रभू रामचंद्र. कुठे? रामेश्वरला. अर्थात असे दोघं अनन्य भक्त आहेत एकमेकाची. आणि दोघं एक आहे. त्याच्यात भेद नाही. ते ज्ञानोबा या अभंगात वर्णन करतायत. विठ्ठल विठ्ठल पंढरपूरचे आम्ही कापडी रे उत्तरपंथीचे आम्ही कापडी रे. ज्ञानेश्वर महाराज 3ऱ्या चरणात सांगतायत काय? समता कावडी नाही आजी पाहाले रे आजी पाहाले रे संत संगती सुख झाले रे. असं पाहत असताना ते संतांच्या संगतीमध्ये पाहिलं पाहिजे.
संतांच्या संगतीत पाहिल्याने समाधान आनंद प्राप्त होतो. आपल्या मनाने आपण जर गेलं तर समाधान मिळत नाही, सुख मिळत नाही. मग सत्संगतीमध्ये त्याला आपण पाहिलं पाहिजे, त्याचं आपण चिंतन केलं पाहिजे. म्हणजे सत्संगती फार अति महत्त्वाची आहे. म्हणून इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आजी पाहाले रे, आजी पाहाले रे, संत संगतीने सुख झाले रे. चौथ्या कडव्यात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, समता कावडी रे, समता कावडी रे, माझी नामामृत भरिले आवडी रे. आम्ही जे खांद्यावर कावड घेतलेली आहे, कावड घेतलेली आहे, ती कावड पुढे राम मागे शंकर, पुढे शंकर मागे राम, असे दोन्ही देवाची ती खावणीवर घेतलेली कावड आहे. आणि कावड असं आहे, कावडीचं काम असं आहे, जर त्याच्यात जर समान पाणी भरलेलं असन तर ती कावड नेता येते. जर पुढच्या डब्यात डबा भरला आणि मागचा अर्धा ठेवला तर ती कावड नेता येत नाही कावडीवाल्याला. पहा तुम्ही करून, वाता येत नाही कावड, ती नेता येत नाही, ती झटका बसतो, खाली टेकावं लागते, कावड चालत नाही. ते समान पाणी भरलेलं असावं लागतं दोन्ही डब्यामध्ये, त्यावेळेस ती कावड मग तर एका झटक्यात असा कर 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 सहज चालतं माणूस. अगदी समान पाणी भरावं लागतं. तसं हे समान देव आम्ही खांद्यावर घेतलेले आहेत, त्याची कावड आमच्या खांद्यावर आहे. असे आम्ही कावडी आहोत, असे आम्ही कापडी आहोत. समान त्या देवाला पाहणारे कृष्ण भगवान आणि भगवान आणि शंकर हे यांना विधवायला समान पाहणारे आहोत. म्हणजे असं त्यांचं नाम आम्ही घेतो. म्हणजे माझी नामामृत भरले आवडी रे. म्हणजे हा अभंग मी सेवेकरता का घेतला तर हा सप्ताहाचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसाला नामस्मरणाला अधिक महत्त्व असतं. नामस्मरण केलं पाहिजे. म्हणून तुम्ही सगळ्यांनी भजन करा. विठ्ठल वा धन्यवाद. पण तुम्ही नुसत्या टाळ्या वाजल्या, काय विठ्ठल विठ्ठल म्हणले नाही, तोंड बंद का थंडी वाजते. टाळीचा हात आतमध्ये घेतलेत, टाळी वाचताना असं असं व्हायला लागलं. ते चादर पोरं तर उठूनच गेले, ते काय दोन चालले तरुण. वा. तर अशा पद्धतीने भजन तुम्हाला आता 7 दिवस असं राहणार आहे. कोणता जे महाराज येईल म्हणे भजन करा, विठ्ठल विठ्ठल असं भजन करा. प्रत्येकजण असं म्हणणार आहे. म्हणून तोंड मोकळं करून भजन केलं पाहिजे, मोकळ्या तोंडाने भजन केलं पाहिजे, हाताने टाळी वाजली पाहिजे. नुसतं तोंडाने विठ्ठल विठ्ठल म्हणून चालणार नाही, किंवा नुसतं हाताने टाळी वाजून चालणार नाही. तर टाळी आणि विठ्ठल विठ्ठल चिंतन हे दोन्ही समान झाले पाहिजे, संगत चालले पाहिजे. कारण समानतेला महत्त्व आहे. माझी नामामृत भरले आवडी रे, ही समान कावडी आम्ही खांद्यावर घेतलेली आहे, म्हणून भजन केलं पाहिजे. म्हणून इथे ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतायत की चौथं कडवं काय नाही नाही समता कावडी. हा, समता कावडी रे, समता कावडी रे, माझे नामामृत भरिले आवडी रे, येणे न घडे रे, जाणे न घडे रे. आपल्याला आता पुन्हा वापस येतो का रे तर सांगता येत नाही. जाणे न घडे रे, अशा काही गोष्टी त्या ठिकाणी घडतात की आता बस, आता हे शेवटचं येणं बरं का, आता पुन्हा येणं नाही बरं का, आता जातो, आता पुन्हा येत नाही, आता येतो पुन्हा जात नाही. म्हणजे असं माणसाच्या जीवनामध्ये आणि घडतं आहे. हाच जन्म पुन्हा मिळेल हे सांगता येत नाही. कारण जन्म हा आपल्या कर्माला अनुसरून पुढे मिळतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आगा कर्मीजही उरावे ते तिही सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. देहा एका म्हणजे ह्या देहालाच नाही, ते आपल्या कर्माचं फल भोगण्याकरता मनुष्य देहाचे मिळतो असं नाही. गाढवाचे, कुत्र्याचे, डुकराचे, मांजराचे, बैलाचे, गाईचे, घोडम्याचे, मसाळाचे त्याचं जसं जसं कर्म असेल असं असं भोगण्याकरता तसा तसा देह मिळतो, तसा तसा देह मिळतो. आपलं कर्म असं. मग म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचं बोलणं काय आहे, आगा कर्मी जाई उरावे. कर्म शिल्लक राहिलं की ते भोगण्याकरता पुन्हा जन्माला यावं लागतं. कर्मी जाई उरावे तै सुखदुःखी फळावे. ते कर्माचं फल आपल्याला सुख असेल किंवा दुःख असेल, कर्माचं फल सुखच आहे असं नाही, दुःखही आहे. म्हणून ते भोगण्याकरता तुम्हाला यावं लागणार आहे. म्हणजे माणूसच का नाही, नाही काही व्हावं लागेल कर्माप्रमाणे. आपल्या कर्माप्रमाणे आपण जसं केलं तसं व्हावं लागेल असं आहे.
आपलं कर्म मागील जन्मात लोकांचे पोरं मारले, या जन्मात निपुत्रिक राहा. कर्म आहे मागील, तुम्ही मागे असं कर्म केलं त्याचं फल निपुत्रिक. पोरं होत नाहीत. काही करा, देव करा, धर्म करा, साधू करा, संत करा, काही करा, नवस करा, सायास करा, तंत्र मंत्र करा, काही करा, पोरगं होत नाही. का? मागील जन्मात लोकांचे पोरं मारले ना. तुमचं कर्म फळ आहे, तुमचं कर्म आहे तसं. आता भोगा निपुत्रिकपणा. म्हणजे असं भोगायला यावं लागतं. आपल्या कर्माचं फल भोगायला. तर कोणाचा शाप नाही, कोणाची दुश्मनदारी नाही, कोणाचं काही नाही, काही नाही. आपल्या कर्माचं फल आपल्याला भोगावं लागतं. कोण भोगेन तुमच्या कर्माचं फल? तुमचं कर्म काय मी भोगीन काय? हा, माझं कर्माचं फल काय तुम्ही भोगणार काय? नाही नाही, माझं मी भोगणार आणि तुम्ही तुमचं भोगणार. म्हणून माणसाने सावध होऊन वेळीच चांगलं कर्म का करू नये? सावध होऊन चांगलं कर्म का करू नये? वेळीच संगमामध्ये येऊन कीर्तन का ऐकू नये? नुसतं खाऊन जायचं आपलं असं? अरे फेडावं लागन आयतं खाल्लेलं. असं एक श्रीमंत घर होतं. मोठा खटला, 4 भाऊ, 15-16 बैल, जुना काल, 15-16 बैल, हे खंडीभर गाई वाड्यामध्ये. पण त्या 4 भावापैकी एक असा होता की तो काहीच करीत नव्हता, कामच करायचं नाही, शेतातही जायचं नाही, गावातच पत्ते खेळत बसायचा, काहीच काम करायचं नाही. आयतं खायचा, बसायचं आपलं कोणाच्या तरी कोठ्यात जाऊन पत्ते खेळत. काम म्हणलं की नको, जेवायला पहिला हजर राहायचा. असं आहे. लग्न झालं, सगळे पोरं सोरं घरात, मोठं कुटुंब होतं ते, 50 लोकांचं. पण हे मात्र असं कामच करायचं नाही. पण झाला प्रकार असा, पुढे ते मेल्यानंतर त्याच्याच गाईच्या वाड्यामध्ये एका गाईच्या पोटाला ते गोरा होऊन आला. बेस्ट अगदी असा गोरा, अगदी असा गोरा, पोरा नाही बरं का, गोरा. असा गोरा मस्त अगदी रंगीत संगीत नामांकित. असं पाहिलं की वाटतं माझी वा 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 काय वासरू आहे. असं मोठं झालं, त्याला स्पेशल प्यायला, मग स्पेशल प्यायला त्याला त्या गाईची धारच नाही काढायची, द्या सोडून वासरू मस्त आहे. पाय सबन लागली, तयार झालं ते. हायशी शिंगा, कधी उभे शिंगा, हो, हायसा मोठा खांदा, हो. 2.5-3 वर्षात झाले. म्हणजे याला पेठा ना म्हणले. म्हणून पोराने विचार केला आणि त्याला धरला, नांगराला धरला. पहिल्याने नांगराला पेठावं लागतं म्हणले. म्हणून चावरीला लावला. तुम्हाला चावरी कळते ना? हां, शेतकऱ्याला चावरी कळत नाही म्हणजे काय. चावरीला लावला, पण ते इकडं तिकडं लागलं पळायला चावरीला. अरे म्हणजे याला चाकापाशी घाला याला. मग त्याला चाकापाशी घातला. मग चाकापाशी घातलं, मग त्याला कुठं जाऊन हालतूल करता येते. मग लागला बसायला लागला, खांदा देईना, पसरायला लागला. असा हाणला की पसरायचा. मग हे गडी कामाचे ते काय, त्याची काय कदर ठेवते का ते? मग शेपूट पेटून द्या, नाही तर शेपटाला डसा, नाही तर डोळे दाबा, नाही तर नाक दाबा. हे शेतकरी असं प्रयत्न करतात त्याला उठाय करता. नाही तर मग रुमणं हान 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 त्याचा असं पडतं हाना किती. कारण याने पहिलं आयतं खाल्लं आणि आता आयतं खायला लागला. त्याच्या जो काही घराचा मालक होता तो म्हणले, नाही याला धराच म्हणले, याला सोडू नका. जे नांगराला धरलं, जे पडलं असं ते उठच ना ते. मग त्या गाडीने त्याला बाजूला काढून, शेवटातून बाजूला काढला आणि दुसरा बैल लावून नांगर सुरू केला. ते पडलं तिथंच तसं. त्याची बायको आली. हे मेलं होतं ना, ती विधवा, ती बायको तिची आली. तिला वाटलं याने पहिल्याने काम केलं नाही आणि आताही काम करीत नाहीत, याला काय करावं. मग ती आली, कान लावला त्याचा असं का, आओ आओ आओ. पहिल्याने काम केलं नाही, आता तरी करा. उठलं ना ते, कारण ते तिचा नवरा होता, बैल झाला होता. उठलं की धरलाच. ते गडी तयारच होती, म्हणजे मला उठलं की धरू आपण त्याला. उठलं काढ करून, उठलं की धरला की घातला शिवण. असा नांगर वाढला त्याने. मग पुन्हा
अरे वा रे वा, काय गोरा आहे, काय गोरा. मग त्याला चांगलं खायला पेन, त्याला दाना, त्याला अमुक तमुक ह्यायचं खायला. तर असे आहेत खाऊ असे असतात. मग त्याला असा जन्म घ्यावा लागतो. म्हणून आयतं कोणाचं खाऊ नये. आमच्या त्या महाराज लोकांमध्ये एक कैकाडी बाबा होऊन गेले. कैकाडी बाबा ते असं त्याचा नेम होता. स्वतः शेतात जायचे, कोणा बाजूला जायचे, काड्या जमा करायचे, अशी मुळी बांधायचे आणि एक तणाच्या घरी टाकायचे आणि मग एक भाकर त्याच्याकडून घ्यायचे. ते कैकाडी बाबा तुम्ही कोणाने पाहिलं नसतील म्हणे. नाही, कोणाला माहीत नाही. ते गावगाव फिरत होते गाडी घेऊन कीर्तन करीत. ते कैकाडी बाबा ते अंगाला थिगळं वगैरे सगळे असे. पण त्यांचा असा नेम होता. फुकट खायचं नाही म्हणले कोणाचं. घरी सरपण देऊन टाकायचं आणि मग एक भाकर घ्यायची, त्याच्यावर भाजी चटणी काय असेल ते द्या आणि मग ते खायचा. तशी कोणाची भाकरी खायचं नाही. म्हणून आयतं खाणारा अंगावर फुटून निघन, नाही तर मग फोडून काढतील. एक तर फुटून निघन, आयतं खाणाराचं फुटून निघन, स्वतः काहीतरी आजार होऊन फुटून निघन, किंवा जर फुटून नाही निघालं तर फोडून काढतील पोलीस. आणखीन कोणी गावातले ह्याचा झोडामध्ये चायचा नालायक आयतं खाणारा. तर ह्या लोकांना आयतं घालू नका. भजन करा, कीर्तन ऐका आणि मग खा. मग काही नाही व्हायचं. विठ्ठल विठ्ठल. समता कावडी रे, समता कावडी रे, माझे नामामृत भरिले आवडी रे. असं हे नामस्मरण फार अत्यंत महत्त्वाचं आहे. भगवान शंकर आणि विठ्ठल दोन नाही, एकच आहेत. त्याचं भजन करा असा हा प्रकार आहे. ज्ञानोबा सांगतात आपल्याला भजन करा, नामस्मरण करा असा हा सांगणारा अभंग आहे. न लगे येणे न घडे रे, दाणे न घडे रे, निज सुख कोंदले पाहता चौकडे रे. अरे असा देव आहे, त्याला आपण जायची गरज नाही कुठे. तो आपल्या जवळच आहे. निज सुख कोंदले पाहता चौकडे. चौकड बाजूने तोच भरलेला आहे. आपल्या आत तोच आहे, बाहेर तोच आहे. तुकोबाराय म्हणतात आत हरी बाहेरी हरी, हरीने घरी कोंडिले. असा देव आहे. चुकून चुकून पाहतो तोच सगळा भरलेला आहे. पण हे कोणाला कळतं? हे संत महात्म्याला कळते, तुम्हाला आम्हाला कळत नाही. म्हणून इथे ज्ञानोबा आपल्याला शिकवतात, सांगतात की निजरूप कोंदले पाहता चौकडे रे, न लगे दंडने रे. काही दंडन करण्याची गरज नाही. काही तीर्थाला दंड घ्यायची गरज असते, काही मुंडन करण्याची गरज असते, काही ठिकाणी उपवास करायची गरज असते. असे काही तीर्थ आहेत, तर ते काही करण्याची गरज नाही. वारकरी संप्रदायामध्ये काहीच नाही. न लगे दंडने रे, न लगे मुंडने रे, नाम म्हणून कर्माकर्म खंडने रे. कर्माकर्माचं सगळं खंडन केलं आहे साधू संतांनी. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्त केला राज्यभार चाले ऐसा. हे नामस्मरण हा राजमार्ग आहे. विठ्ठल विठ्ठल असा हा राजमार्ग आहे. भगवंताचं नामस्मरण करणं हा याला राजमार्ग म्हणतात. याच्या आंधळ्याने या मार्गाने चालावं, त्याला कुठली प्रतिबंध होत नाही, अडथळा येत नाही. अशा प्रकारचा हा मार्ग आहे. म्हणून श्री ज्ञानेश्वर महाराज ते आपल्याला शिकवतात. शेवटच्या काळात ज्ञानेश्वर महाराज सांगतायत, दुःख फिटले रे, दुःख फिटले रे, दुःख फिटले रे, दुःख फिटले, दुःख फिटले रे, 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 दुःख फिटले, दुःख फिटले रे, दुःख फिटले, दुःख फिटले रे, दुःख फिटले, दुःख फिटले रे, दुःख फिटले. बाप रखुमा देवी वरू विठ्ठले, बाप
बापे बारा वाटा पळती बापडी रे भगवान त्यांची विनंती स्तुती म्हणून हा नटभैरव राग आहे. नटभैरव
न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनवितो असे पायाच्या प्रसादे काही बोलू विनोदे मज क्षमा करणे संती नोहे अंगभूतयुक्ती नोहे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे केलेली सेवा श्री भगवान संगमेश्वराच्या चरणावर समर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज सांगितलेले प्रेमाचे 2 शब्द लक्षात घेऊन आणि त्याचं आचरण करण्याचा प्रयत्न करा. एवढं बोलून माझी सेवा संपवतो. विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल.